हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला वजन पण कमी करायचं आहे, हेल्दी पण राहायचं आहे, फिटनेस पण राखून ठेवायचं आहे, पण चटपटीत पण खायचं आहे, तर ही 500 कॅलरीजची थाळी खास तुमच्यासाठी आहे. तर सुरुवात करूया चपातीपासून. मी या थाळीत घेतलेत 2 चपात्या. त्यानंतर मी आज बनवली आहे मशरूमची भाजी. ज्या तव्यात चपात्या केल्या होत्या त्याच तव्यात मशरूमची भाजी बनवली आहे. त्यासाठी छोटा कांदा घेतलेला आहे. एक मोठा कांदा जर असेल तुमच्याकडे तर त्यातला अर्धा घ्यायचा आणि जर छोटा असेल तर जो पूर्ण अख्खा घेतला तरीसुद्धा चालू शकतो. त्यानंतर छोटासा टोमॅटो, कांदा, टोमॅटो. त्यानंतर आपल्याला पाहिजे ते मसाले आपण त्यात घालू शकतो. पण जर तुम्ही फिटनेस जर्नी तुमची चालू असेल, वेट लॉस जर्नी जर तुमची चालू असेल तर जास्त मसाल्याचा वापर करू नका, कारण जास्त मसाले वापरल्यामुळे कॅलरीज पण वाढायची शक्यता जास्त असते. पण मी इथं एक चमच्याला फक्त कमी, थोडंसं कमी, एक चमच्याला थोडंसं कमी मी लाल तिखट घातले, म्हणजे जे घरचं काळं तिखट असतं ते तेवढं यूज केलेलं आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले, चिरून घेतलेले मशरूम मी यूज केले आहेत. मी जवळपास इथं 3 ते 4 मशरूम यूज केलेले, जास्त मी नाही घातले, यूज पण नाही केले. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याची एक वाफ काढायची, दणकून त्याची वाफ काढायची. त्यात पाणी वगैरे काही वापरायचं नाही, फक्त तव्यात वरती खालती नुसतं घ्यायचं आहे परतून. त्यानंतर हवी असल्यास वरून छानपैकी स्वच्छ अशी निवडलेली कोथिंबीर घालायची आणि हवी असल्यास अजून एक वाफ चांगली काढून घ्यायची. त्यानंतर ही भाजी आपण खाण्यासाठी रेडी आहे. जास्त काही नाही वापरलं, फक्त मीठ, तिखट आणि कांदा, टोमॅटो एवढंच फक्त वापरलेलं आहे. तरीसुद्धा भाजी खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा. तर चला प्लेटिंग करायला घेऊया. तर माझ्या प्लेटमध्ये आज आहे 2 चपात्या, एक सॅलडचा बाऊल, त्यामध्ये मी घेतले बीट आणि टोमॅटो. त्यानंतर दह्याची वाटी आणि आपल्या भाजीची प्लेट. तर 2 चपात्या मी तेल लावून घेतलेले आहेत, सॅलड, दही आणि हे जे ग्रीनवरती काय यूज केलं ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर त्यानंतर भाजी. जवळपास ही जी थाळी आहे ती 500 कॅलरीजमध्ये कंप्लीट होते. जर तुम्हाला यात भात ॲड करायचा असेल तर एक चपाती तुम्ही कमी करा आणि जी दह्याची वाटी आहे तेवढा किंवा त्याला कमी थोडा भात घ्या. तर तुम्हाला ही जर्नी माझी आवडत असेल, रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.